संक्रांतीच्या सणाला तीळ लाडू, तीळ वडीसोबतच खास बनवली जाते ती गुळपोळी. कारण हिवाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा आणि उष्णता देण्यासाठी ही पोळी उत्तम असते. पण गुळपोळी तयार करताना बऱ्याचदा ती चिवट किंवा वातट होते. त्याच्या कडेपर्यंत सारण न पोहोचल्यामुळे कडा अगदी खूप अशा कडकडीत तयार होतात. बऱ्याचदा त्यामधला सगळा गूळ बाहेर येतो. तव्याला सगळं चिकट होतं. गुळपोळी करपली जाते. त्याचबरोबर कडेपर्यंत हे असं सारण पोचलं जात नाही. मस्त अशी टुमटुमीत फुगलेली, छान अगदी कडेपर्यंत सारण पोचलेली आपली ही गुळपोळी तयार झाली आहे. आजची ही आपली गुळपोळी बघा, सहज हाताने तुकडा मोडला जातोय. तोंडात टाकताच विरघळणारी अगदी अशी ही खुसखुशीत कडेपर्यंत सारण पोचलेली. अजिबात कडक न होण्यासाठी आपण काही खास ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे तुमची पोळीसुद्धा इतकी छान खुसखुशीत तयार होईल. आज आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये एकूण किती पोळ्या तयार होतात ते मी पुढे सांगेनच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुनाज फूड कॉर्नरमध्ये. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी आपण पोळीच्या आतलं सारण बनवून घेऊयात. कढईमध्ये 1 कप तीळ घालून घ्यायचे. इथे मी गावरान तीळ घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पॉलिशचे तीळसुद्धा घेऊ शकता. आता हे तीळ मंद आचेवरती सारखं मिक्स करत साधारण 4 ते 5 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. असं सारखं मिक्स करत राहायचं जेणेकरून तीळ खालून जळणार नाहीत आणि खमंग असे तीळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. इथे मी 4 ते 5 मिनटं तीळ मंद आचेवरती भाजून घेतलेले आहेत. तीळ तळतळायला लागले आहेत आणि तिळाचा कलरसुद्धा थोडा बदललेला आहे. तर इथे आपले तीळ भाजून झाले आहेत. आता आपण हे तीळ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. इथे आपल्याला तीळ पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. आता पुन्हा त्याच कढईमध्ये 1 टेबलस्पून एवढी खसखस घालून घ्यायची. खसखस हलकीशी परतून घ्यायची. बघा ती तडतडायला लागली आहे. साधारण अर्धा मिनिटभर ही खसखस मी परतून घेतली आहे आणि लगेचच एका ताटामध्ये ती काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. आता पुन्हा त्याच कढईमध्ये अर्धा कप खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा. खोबरंसुद्धा मंद आचेवरती सारखं मिक्स करत व्यवस्थित भाजून घ्यायचं. साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. एकसारखं मिक्स करत राहायचं जेणेकरून हे खोबरं व्यवस्थित भाजलं जातं. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं तांबूस रंगावरती आपलं खोबरं भाजून झालं आहे. यापेक्षा जास्त भाजू नका. आता हे भाजलेले खोबरेसुद्धा आपण तीळ घातलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊयात. आता आपल्याला अर्धा कप इतकं डाळीचं पीठ घ्यायचं आहे किंवा साधारण 3 टेबलस्पून डाळीचं पीठ घेतलं तरीही चालेल. आता हे डाळीचं पीठ आपल्याला खमंग असं भाजायचं आहे. डाळीचं पीठ घातल्यामुळे काय होतं, मिश्रण सगळं मिळून येतं. त्याचबरोबरीने गूळ आपला पोळीतून अजिबात बाहेर येत नाही. त्यामुळे डाळीचं पीठ अगदी आवर्जून घालाच. आता हे सुद्धा मी मंद आचेवरती साधारण 4 ते 5 मिनटं भाजून घेतलेलं आहे. बघा आधीपेक्षा डाळीच्या पिठाचा रंग बदललेला आहे. मस्त असं रंग बदलेपर्यंत हे पीठ आता भाजून झालं आहे. हे पीठसुद्धा आता आपण तिळाच्या भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात. आता हे सगळे जिन्नस आपले गरम आहेत आणि हे थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचे. हे सगळे जिन्नस थंड होत आहेत तोपर्यंत आपण पोळीच्या आवरणासाठी कणिक मळून घेतोय. त्यासाठी इथं मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये साधारण 1/4 कप म्हणजे पाऊण कप इतकं चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचं आहे. बेसन घातल्यामुळे पोळी आपली छान खमंग तयार होते, म्हणून बेसन अगदी आवर्जून घालाच. बऱ्याचदा काय होतं, पोळीचं आवरण चिवट किंवा वातट होतं. त्याकरता इथे आपण याला मोहन घालणार आहोत. 1.5 कप आपलं पीठ होतं, त्याकरिता 1.5 टेबलस्पून इतकं साजूक तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं कोरडे जिन्नस एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर इथे मी तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे. यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं. बघा अगदी कडकडीत असं हे तूप गरम झालं आहे. हे तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. हे असं तूप घातल्यामुळे वरचं पोळीचं आवरण आहे ते अजिबात वातट होत नाही किंवा कडासुद्धा कडक होत नाहीत. त्यामुळे उकडत्या तेलाचं किंवा तुपाचं मोहन असं आपल्याला घालून घ्यायचं आहे. ही खास महत्त्वाची टीप आहे, नक्की लक्षात ठेवा.
आता हे सगळं मोहन पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे. हे बघा, छान असा मुटका वळला पाहिजे, म्हणजे सगळ्या पिठाला आपलं तूप व्यवस्थित लागलं गेलं आहे, मोहन लागलं गेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला साधारण चपातीची कणिक भिजवतो ना, त्यापेक्षा किंचित घट्ट भिजवायची आहे. अगदी फार घट्ट भिजवायची नाही, पण चपात्यांची आपली फार मऊ असते, त्यापेक्षा किंचित घट्टसर ही कणिक भिजवून घेतली आहे. आता यावर आपल्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली कणिक कोरडी होणार नाही. आता यावरती झाकण ठेवून ही कणिक भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. आता आपले हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झालेले आहेत. हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाले की मगच आपल्याला यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर घालायची. मी पाव चमचा वेलची पावडर घातली आहे. त्याचबरोबर आपण गूळ पोळी करतोय, जेव्हा आपण गुळाचा कुठलाही पदार्थ बनवतो त्यावेळेस जायफळ आवर्जून घालतो. हे असं जायफळ ताजं ताजं किसून घालायचं, म्हणजे त्याचा स्वाद गूळ पोळीमध्ये छान येतो. इथे आपलं खसखससुद्धा थंड झालं आहे. हे मी यामध्ये अर्धा चमचा घालून घेते आहे आणि अर्धा चमचा बाजूला ठेवते. मिश्रण आपलं तयार झालं की सगळ्यात शेवटी मी हे त्यामध्ये घालणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आत्ताच यामध्ये घालू शकता. त्यानंतर 1 कप गूळ यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1 कप गूळ 1 कप तिळासाठी हे प्रमाण अगदी बरोबर आहे. इथे मी साधाच गूळ चिरून घेतला आहे. हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे. आता या गुळाचे सगळे खडे यामध्ये मोडले जावेत. त्याचबरोबर एकसंघ मिश्रण तयार व्हावं, त्याकरिता हे मिश्रण मिक्सरमधून चांगलं फिरवून घ्यायचं आहे. तर हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून घालून घेऊयात आणि मिक्सरला फिरवून घेऊयात. बघा, अगदी छान असा गूळसुद्धा सगळीकडे एकसारखा मिसळला जातो आणि मिश्रणाला एक छान असं तेल सुटतं आणि बाइंडिंग येतं. तर इथे सगळं मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. मिक्सरला फिरवल्यामुळे याला छान असं बाइंडिंग आलं आहे. हे आपलं गूळ पोळीचं मिश्रण बनवून तयार आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. जरी गोडाचा पदार्थ असेल तरी चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखीनच छान होते. हे मिश्रण महिनाभर चांगलं राहतं. याच्या पोळ्या कधीही तुम्ही तयार करू शकता. आणि अर्धा चमचा खसखस आपण बाजूला ठेवली होती ती यामध्ये घालून घेऊयात. आता आपलं हे पीठ आहे ते सुद्धा छान मुरलं आहे. थोडंसं याला मळून घ्यायचं. आता आपल्याला याच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत. यावरती एक सुती कापड ठेवायचं, म्हणजे कणिक कोरडी होणार नाही. एक लाटी करून घेतली आहे. गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये असं बुडवून घ्यायचं आणि पुरीप्रमाणे ती लाटून घ्यायची. आता ही तयार करून घेतलेली पारी हातावर घ्यायची. यामध्ये तयार करून घेतलेलं सारण अगदी भरगच्च घालायचं आहे. भरपूर सारण घालायचं. हे असं चांगलं दाबून दाबून मी सारण घातलेलं आहे. साधारण 3 ते 4 टेबलस्पून मी हे सारण घातलं आहे आणि बोटाने हे सारण दाबून घ्यायचं. हे असं सगळं पोटली बांधू किंवा मोदक करतो त्या पद्धतीने हे असं एकत्रित सगळ्या कड्या जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही अगदी सोपी पद्धत आहे. मी पुरणपोळ्या किंवा पराठा करायचा असेल तर याच पद्धतीने करते. या सगळ्या कडा मी एकत्रित आणल्या आणि याची अशी पोटली तयार केलेली आहे आणि या पद्धतीने हे पीठ थोडंसं इथेच मोडून घ्यायचं आहे. बरोबरीने हे सगळं असं दाबून घ्यायचं. लाटी चांगली दाबून घ्यायची. मिश्रण आपलं कोरडं आहे. हे असं दाबल्यामुळे मिश्रण काय होतं, सगळं अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पोचतं. मी अशी हातावरच लाटी व्यवस्थित दाबून घेते आहे. तुम्ही असं खाली ठेवून दाबून घेऊ शकता. आपण जेव्हा गूळ ओलसर करून घेतो, कोणी कुकरला करून घेतात किंवा गुळाचा पाक तयार करून घेतात, त्यामुळे काय होतं, तो गूळ चिकट होतो आणि कडेपर्यंत सारण पोचलं जात नाही. म्हणून हे असं कोरडं या पद्धतीचं सारण केलं तर कडेपर्यंत अगदी व्यवस्थित सारण पोचलं जातं. गूळ बाहेर येण्याचा तर प्रश्नच नाही. बघा, मी अगदी छान असं कडेने लाटून घेत आहे. अगदी शेवटपर्यंत सारण पोचलं गेलं आहे, हे तर तुम्हाला दिसतच असेल. बघा, छान अशी पातळ पोळी लाटून घेतली आहे. कडेपर्यंत सगळं सारण पोचलं आहे. आपण जेवढी वरची लाटी घेतली होती त्याच्या दुप्पट सारण घेतलं असल्यामुळे भरपूर असं सारण भरलेलं या पोळीमध्ये दिसत आहे. मध्यम आचेवरती तवा गरम करून घेतलेला आहे
आणि ही पोळी आपण तव्यावर घालून घेतलेली आहे. वरून थोडंसं तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडेल ते सोडून घ्यायचं आणि मध्यम आचेवरच ही पोळी आपल्याला शेकून घ्यायची. बघा काय मस्त टुमटुमीत आपली पोळी फुगली आहे आणि या पोळीच्या बघा कडेपर्यंत सारण पोचलं गेलं आहे. व्यवस्थित ही पोळी आपल्याला छान अशी दाबून दाबून शेकून घ्यायची आहे. कारण पोळी फुगते तेव्हा तिच्या कडेला ती व्यवस्थित शेकली जात नाही. अशी दाबून दाबून व्यवस्थित पोळी शेकून घ्यायची. तर इथे आपली पोळी बनवून तयार झाली आहे. पोळी जर का छान अशी आकर्षक दिसावी असे वाटत असेल तर यावर तीळसुद्धा वरून लावून घेऊ शकता. हे तीळ दिसायलाही छान दिसतील आणि पोळी अजून खमंग होते. तर हे लावणं ऐच्छिक आहे. लावायचं असेल तर लावा, नसेल लावायचं तर नाही लावलं तरीही चालेल. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने उलटपलट करत ही पोळी लाटून घ्यायची आहे. म्हणजे एकसारख्या व्यवस्थित पातळ तयार होतात. या पोळीच्या कडेपर्यंत अगदी सारण व्यवस्थित पोचलं गेलेलं आहे आणि आतलं सारण दिसतं. इतकं वरचं आवरण छान पातळ तयार झालं आहे. ही दुसरीसुद्धा पोळी आपण तव्यावर घालून घेतली आहे. एक बाजू चांगली शेकली की मगच पोळी उलटून घ्यायची. दोन्ही बाजूने भरपूर असं साजूक तूप लावून उलथण्याने असं हे दाबून दाबून चांगली ही पोळी आपल्याला शेकून घ्यायची आहे. अशा या छान टुमटुमीत फुगलेल्या खमंग खरपूस पोळ्या तयार होण्यासाठी 2 महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्यासुद्धा पोळ्या छान अशा टुमटुमीत फुगतील. त्याचबरोबरीने अतिशय खुसखुशीत तयार होतील. त्यातील पहिली टीप म्हणजे आपण कणिक भिजवतो त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालायचं आणि कडकडीत साजूक तुपाचं मोहन घालायचं. म्हणजे आपल्या पोळ्यांचं वरचं आवरण आहे ते अतिशय खुसखुशीत तयार होतं. अजिबात चिवट किंवा वातट होत नाही आणि पोळीतून गूळसुद्धा बाहेर येत नाही. तर ही दुसरीसुद्धा पोळी आपली तयार आहे. तर या सगळ्या प्रमाणामध्ये माझ्या एकूण 7 पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि त्यामधलं अर्ध सारण हे उरलेलं आहे. म्हणजे आपण 1.5 कप कणिक घेतली होती त्यामध्ये इथे माझ्या साधारण 7 पोळ्या तयार झाल्या आहेत आणि यामधलं अर्ध सारण उरलेलं आहे. तर इथे आपली ही खुसखुशीत छान अगदी कडेपर्यंत सारण पोचलेली टुमटुमीत फुगलेली ही गूळ पोळी तयार आहे. तर मग या संक्रांतीला अशा या गूळ पोळ्या तुम्ही घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.